जे अंगणवाडी सेविका आहेत ना त्यांचं प्रतिज्ञापत्र घेऊन जायचं। तसेच जे लसीकरणाचे कागदपत्र जे असतात ते लसीकरणाचे कागदपत्र किंवा शाळेचा प्रवेश निर्गम उतारा ह्या गोष्टी किंवा रुग्णालयातील काही कागदपत्र जर त्याचा जन्म हा रुग्णालयात झाला असेल हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर तेथील कागदपत्र तुम्हाला त्या ग्रामसेवककडे अनुपलब्धता प्रमाणपत्र घेण्यासाठी सुद्धा घेऊन जायचे आहेत। आणि जर जन्म घरी झाला असेल तर अंगणवाडी सेविकांचे तुम्हाला मी सांगितले ते प्रतिज्ञापत्र। तसंच घरातील जे रक्तातले नातेवाईक आहेत जसे आई वडील यांचा अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन उतारा, खरेदी खत, कर पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुरावे तसंच वंशावळ तसंच ओळख पटवणारे शासकीय अभिलेख, शासकीय दस्तऐवज तसंच वीज पावती, कर पावती अशा कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला त्या निबंधकाकडे करायची आहे। आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की सर आमच्याकडे हे सगळे